रंजना की रसोईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण बनवणार आहोत भोगीची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य: हिरवा वाटाणा, हिरवा हरभरा, पावटा, याला वालण्याचे दाणे पण म्हणतात, पापडी आणि हा वाल, 2 वांगी, गाजर आणि हे बघा 2 कच्ची बोरं, ती पण चिरून घालायची। हे सगळं साहित्य एकत्र करून फक्त चटणी, मीठ, हळद असं घालूनच याची भाजी करायची। याच्यात कांदा किंवा लसूण काही घालायचं नाही आणि थोडी तीळ टाकायची। चला तर मग आपण भाजी बनवूया। भोगीची भाजी त्यासाठी हे एवढं तेल, भोगीची भाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे, पण त्याची निवड करायला खूप वेळ लागतो। ही बनायला खूप सोपी आहे, खायला पण चविष्ट। त्याच्यात आपण टाकायचे तीळ, मध्ये टाकणार आहे आपण कोल्हापुरी मसाला, मीठ, हळद आणि धना जिरा पावडर, बस एवढंच टाकायचं। कुणी कूट पण टाकतं, एवढं काही। आपण हे सगळे मसाले टाकूया। तीळ टाकल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा। छान सोपी आणि झटपट होणारी भाजी, फक्त निवडायला वेळ लागतो। वरून कोथिंबीर टाकायची शिजल्यानंतर। थोडा वेळ झाकून ठेवायचा, थोडासा गॅस। एक मिनिट, मी तुम्हाला भोगीचे काही संदेश वाचून दाखवते, जे मला सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणीने पाठवले। शेतामध्ये उभा हिरवा हरभरा, सर्वत्र गोड थंडीचा गारवा, सौख्याचे सुगडे पाहून प्रसन्न झाले आमचे मन, शुभ असो तुम्हाला भोगीचा सण। संक्रांतीच्या नवीन वर्षातील पहिला सण भोगी व मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा। खूप छान पाठवलेत संदेश, भरपूर संदेश आले त्याच्यामध्ये। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्त्व आहे। अजून एका मैत्रिणीने मला संदेश पाठवलाय, खूप छान आहे तो। सुप्रभात। जिसकी सोच में आत्मविश्वास की महक है, जिसके इरादों में हौसले की मिठास है और जिसकी नीयत में सच्चाई का स्वाद है, उसकी पूरी जिंदगी महकता हुआ गुलाब है, महकता हुआ गुलाब है। किती छान आहे। असे काही काही असे सकाळचे गुड मॉर्निंगचे संदेश आपण कधी वाचतो, कधी वाचत नाही। कधी आवडले की आवर्जून वाचावं असं वाटतं, छान वाटतात। सगळ्यांचे चांगले असतात असं काही नाही। बघू भाजी, अशी भाजी थोडंसं बघा, त्याला कसं थोडंसं पाणी सुटलं, पण पावटा सगळ्यात शिजायला जड ह्याच्यामध्ये पावटा आहे, बाकी सगळं पटकन शिजतं। तर आपण ही भाजी सुक्की करणार आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, शिजू द्यायची आणि याच्यासोबत तीळ लावलेल्या भाकरी बनवायची। व्यवस्थित शिजू द्यायचं गॅसवर। ही आपली तयार झाली भोगीची भाजी, एकदम सुक्की, याच्यात कुठंच पाणी वगैरे नाही आहे, एकदम सुक्की अशी, खूप छान शिजलेली। याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालायची।
नैवेद्यासाठी तयार. हा पावटा भात, हे तीळ आहे, हा गूळ आहे आणि ही कारळ्याची चटणी. नैवेद्यासाठी तयार. हॅपी भोगी आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.